या ठिकाणी कबड्डी खेलने आया दोन्हीजी यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. आणि मी या ठिकाणी विनंती करतो सर, परिचय करून घेणार आहोत. तत्पूर्वी सर, या ठिकाणी या कबड्डी लीगचं हे दुसरं वर्ष आहे. माननीय आमदार संदीपजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली यंदाचं हे दुसरं वर्ष. दादांचं तेवढं सहकार्य गुरव सर आहे, देवेंद्र, सुधीर थाळे सर, मयूर सर जे इंटरनॅशनल कोच आहेत खो खोचे, या सर्वांचं सहकार्य लाभतं. आणि तुम्हाला खेळाडू सुद्धा तेवढे तगडे मिळाले आहेत, सर्वजण आहेत. आज आपण भाग्य की पहिल्यांदा चीन इथे झालेल्या एशियन गेम मध्ये गोल्ड मेडलिस्ट भारतीय संघाला त्यांनी गोल्ड प्राप्त करून दिलं. आणि तिच्या या सर्व कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं. मी आपल्यासाठी तुमच्या शुभ हस्ते झाला पाहिजे सर. त्यानंतर दुसरी खेळाडू आहे शीतल भोर, जी राष्ट्रीय खो खो खेळाडू आहे, आंतरराष्ट्रीय. तिने सुद्धा आपल्या भारतीय संघाचं आज मुलींची ही प्रोफेशनल लीग होते. मला आज आनंद वाटतोय की मला असं वाटतं 10 वर्षापूर्वी 10 लेवल अशा टुर्नामेंट खेळून इथपर्यंत पोहोचलोय. तर अशी प्रोफेशनल लीग आम्हाला, तर आम्ही अजून लवकर पुढे येऊ शकलो असतो. खूप खूप थँक्स आयोजकांना. ही प्रोफेशनल लीग तुम्ही करताय आणि मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. दुसरा आमचा खेळाडू आहे जे मयूर सरांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घडले, संकेत कदम आंतरराष्ट्रीय, ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. संकेत कदम भाई, टाळ्या आंतरराष्ट्रीय सारख्या नाही वाटत नाही. यस. आणि विनंती आहे या ठिकाणी रायझिंग स्टार या खेळाडूचा, रायझिंग स्टार या संघातील खेळाडूंचा परिचय होतोय. माननीय महापौर सोनाने साहेबांच्या शुभ हस्ते अर्जुन अवॉर्ड. अभिलाषा मात्रे आमचे सैनिक शिक्षण मंडळाचे सचिव दादा, त्यांचे पिताश्री या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे मरवी जी आहे, ज्योती पटेल जी आहे, गायकवाड मॅडम आहे सर. इथे माननीय नगरसेवक जिल्हा उपस्थित सुतार साहेबांना सुद्धा मालिक सर, त्यांना सुद्धा आपण खेळाडूंचा परिचय करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी करायचं. सामनाधिकाऱ्यांचा परिचय, सामनाधिकाऱ्यांसाठी आपण खेळाडू जे निकाल लावत असतात आपल्या सामन्याचा, जे राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय मध्ये आपली कामगिरी करत असतात असे सामनाधिकारी या ठिकाणी. स्पेशली थँक्स त्या सर्वांना. त्यानंतर परिचय आहे विरांगणी वॉरियर्स. खेळाडूंचा परिचय होतोय. बस आमचा आज महिला वर्ग या रणरागिणी गप्पा आहेत, गप्प नाही बसायचं आहे. टाळ्या
वाजून यांना शुभेच्छा द्यायच्या नका. आपला आवाज आज नवीन वेळेच्या बाहेर गेला पाहिजे. आणि ही जे 2 मिनिटं सोनवणे साहेब या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान झाला. सर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, आज आपण खेळाडूंचा सत्कार केला. वीरांगणी वॉरियर्स आणि व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी अभिलाषाचे पिताश्री म्हात्रेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महाडिक सरांना विनंती करतो त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचे. या कबड्डी लीगचे उपाध्यक्ष प्रताप महाडिक सर, अभिलाषांचे वडील आहेत म्हात्रेजी, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचंय. अभिलाषाच्या जडणघडणीत म्हात्रेजींचा सुद्धा मोठा रोल होता. तिला प्रोत्साहन देण्यापासून आजवरच्या या तिच्या कारकिर्दीत. माजी नगरसेवक रविकांत पाटील साहेब यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतील उपाध्यक्ष भोसले सर, अशोक भोसले सर. या ठिकाणी माजी नगरसेवक रविकांत पाटील जे आहेत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचंय. महापौर साहेबांना विनंती करतो, सर आज तुम्ही आलात, मुंबई उपनगरचे कार्यकारी सदस्य आहेत, पण ही कबड्डी लीग आहे ती पाहण्यासाठी खास आल्यात. पण त्यांचा अनुभव खूप आहे. राष्ट्रीय म्हणजे नॅशनल लेवल आणि राज्यस्तरीय स्पर्धेचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीचे आहे. एक कबड्डी संघटक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि महाकबड्डी लीग होते त्या रत्नागिरीचे ते मालक आहेत, संघ मालक असे अंकुश मोरे साहेब या ठिकाणी आले. तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान व्हावा ही आमची इच्छा. आपण त्यांचा सन्मान करावा. श्री मोरेजी, महापौर साहेबांच्या शुभ हस्ते. विशाल भूषण सर, तुमचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल आणि आभार व्यक्त होईल. या महापौर साहेब आहेत आमचे मस्त व्यक्ती होते. या ठिकाणी दादांना विनंती करतो, सुरेश नाईक साहेबांना समाजसेवक गणेश शिंदेजींचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. दादा त्यानंतर दादांना विनंती करतो, या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक प्रकाशजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. श्री प्रकाश मोरेजी नगरसेवक. प्रकाशजी सर तिथेच आहे. विनोद म्हात्रे समाजसेवक या ठिकाणी गुरव सरांना विनंती करतो, आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. क्रीडा मंडळ विनोद म्हात्रे समाजसेवक. त्यानंतर वसंत गुरव सिक्युरिटी ऑफिसर या ठिकाणी आलेले आहेत, मुंबई विद्यापीठचे. दादांना विनंती करतो, आपण पुष्पगुच्छ देऊन वसंत गुरवजी यांचं आपण स्वागत करावं. त्यानंतर प्रथम नागरिक या नात्याने सोनवणे साहेबांना विनंती करतो, संपादक धावते नवनगरचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन टाळ्या वाजवून आपण संपादकांचं या ठिकाणी
या कबड्डी लीगला प्रसिद्धी देण्याचं काम संपादक साहेबांनी केलं. धन्यवाद सर. इथे या आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे नवी मुंबई श्री तेजस गोळे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि सर्वांनी जोरदार टाळ्यात नवी मुंबई श्रीचं स्वागत करायचंय. सर्वश्रेष्ठपट्टू नवी मुंबई श्री तेजस गोळेजीचं शुभ आगमन. बस तेजसला आपण जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया. हॅलो. सुतार साहेबांचं स्वागत. उपाध्यक्ष या कबड्डी लीगचे प्रताप माडिक सर यांना विनंती आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. या ठिकाणी व्यासपीठ आणि क्रीडा रसिक लक्ष द्या. कबड्डी आहे, आपण सन्मान केला या रणरागिणीचा. त्याचप्रमाणे अर्जुन आवाडी, अभिलाषा म्हात्रे राष्ट्रीय खेळाडू आपला संकेतचा आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू सत्कार केला. त्याचप्रमाणे कबड्डी खो खो झालं. उत्तम शरीर लागतं आणि ते उत्तम शरीर घेऊन आलेले आहेत नवी मुंबई श्री, ज्यांनी संपादन केलं आणि त्यांच्या शरीरयष्टीकडे बघून तुम्ही सुद्धा तसंच व्हायचं आहे. धष्टपुष्ट आणि मस्तपैकी असे गोळेजी या ठिकाणी तेजस गोळेजी आपण उभं राहून प्रथमच्या सर्वांचं तेजससाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कारण शरीर कमवायला खूप हे लागतं. नवी मुंबई महाराज सर, तुम्ही महाराष्ट्र श्री व्हा, भारत श्री व्हा आणि आंतरराष्ट्रीय आशिया श्री व्हा असं आपण शुभेच्छा देऊया तेजसजींना. आणि महापौर साहेबांना विनंती करतो, दादाला विनंती करतो, दोघांच्या शुभास्ते आपण त्याचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्याला पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. तेजस गोळे, बस अजून एकदा टाळ्या होत्या तेजससाठी. आपला हा विनंती करतो आपल्या शुभास्ते सुनील पाटीलचा आपण आभार व्यक्त करूया. सगळ्यांचे क्षण कॅमेरा टिपतो आणि क्षण आपण शेवटपर्यंत पाहत असतो. असा प्रसिद्ध छायाचित्रकार या स्पर्धेचा सुनील पाटील याचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन दादा छायाचित्रकार सुनील पाटील. इथे मगाशी शिवछत्रपती क्रीडा मंडळ यांचं सन्मान चिन्ह देण्याचं राहिलेलं मी दादाला विनंती करतो. हे अर्जुन पुरस्कार झाला. छत्रपती पुरस्काराच्या कबड्डी खेळाडू भारती विधाते भुजबळांचं शुभागमन. आपण टाळ्या वाजवून भारती विधाते भुजबळांचं या ठिकाणी स्वागत करूया. प्लीज भारतीताई. येस प्रकाशजी, तुमचा सुद्धा मोठा रोल आहे भारतीताईंना आणण्यात. आमच्या विनंतीला, आजगेकर सरांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे या ठिकाणी उपस्थित झालो. आपलं हार्दिक स्वागत भारती विधाते भुजबळ. शिवछत्रपती क्रीडा मंडळ यांचं सन्मान चिन्ह आणि सूर्यदादा नाईक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे या क्रीडा मंडळाचं सन्मान करायचं. एकविरा तसंच एकविरा क्रीडा मंडळ यांचाही सन्मान करायचंय. नेरूळ या सर्व संघाने 12 महिने मेहनत घेऊन या खेळाडूला घडवलंय, म्हणून आज ही नवी मुंबई कबड्डी लीग खऱ्या अर्थाने आपल्याला यशस्वी होताना दिसते. मी भोसले सरांना विनंती करतो की त्याने यांचं सन्मान चिन्ह आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या संघाचं सन्मान करायचंय.
थोडंसं ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे भारतीय विद्यार्थी मॅडमना थोडं लेट झालं, परंतु एक कबड्डी खेळाडू सुद्धा एक लेडीजची मॅच चाललेली आहे. आमच्या रणरागिणी तुम्ही सुद्धा इथे लक्ष द्यायचं आहे. त्यांचा स्थानिक संघ डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट क्लब, व्यावसायिक संघ बँक ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याचं मुंबई शहरचं यशस्वी नेतृत्व, महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार त्यांना सन्मानित अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडू भारती विद्यार्थी भुजबळजी या ठिकाणी उपस्थित आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रथम नागरिक महापौर सोनवणे साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते छत्रपती पुरस्कार विजेत्या भारती विद्यार्थी भुजबळांचा आपण सन्मान करायचा. या नवी मुंबई कबड्डी लीगच्या वतीनं छत्रपती आवाडी भारती विधाते भुजबळ या ठिकाणी आमच्या रणरागिणी आहेत, महिला भगिनी आहेत. जोरदार टाळ्या वाजवा भारती विधाते भुजबळांसाठी आपण. त्यानंतर आमचे प्रकाशजी या ठिकाणी उपस्थित आहेत, कार्याध्यक्ष दोनाथ म्हात्रेजी यांना विनंती, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण आभार व्यक्त करायचे. प्रकाशजींचे आहेत प्रकाशजी. कबड्डी संघटक श्री प्रकाश.
शिवा. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी नवनगर वर्तमानपत्रांचे ज्येष्ठ पत्रकार वसंत जी जाधव इथे उपस्थित आहेत. मी थळे सरांना विनंती करतो की आपल्या शुभांशे त्यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कॅमेरा फोटोग्राफर तसेच त्यांच्या समवेत ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार उबाळे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी सुरेशदादा नाईक यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते त्यांचं सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार उबाळे.
स्पर्धेची प्रसिद्धीची धुरा या सर्व आपल्या प्रिंट मीडिया आणि स्वीकारलेले त्या सर्व पत्रकार आणि मीडियांचं मनपूर्वक धन्यवाद. कबड्डी स्पर्धा चालू आहे. या महिला खेळाडूंना सुद्धा आपण शुभेच्छा देत आहोत. यातील एक खेळाडू आपल्या महाराष्ट्र राज्याचं नवी मुंबई ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करावं ही एक खेळ वृत्ती नवी मुंबई कबड्डी लीगची. त्याचप्रमाणे बॉडी बिल्डिंग मध्ये सुद्धा नाव कमावलेले गोळेजी या ठिकाणी आहेत. संकेत आहे जो आंतरराष्ट्रीय खोखोपट्टू झाला. त्यानंतर या ठिकाणी सन्मान झाला अभिलाषा मात्रे अर्जुन आवाडी कबड्डी खेळ. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय खोखोपट्टू शीतलपूर यांचा सुद्धा सन्मान झाला. खो खो कबड्डी सर्वश्रेष्ठ झालं. त्याचप्रमाणे नवी मुंबई या ठिकाणी एक छोटा आपला 10 वर्षाचा कुमार या ठिकाणी आहे जो जलतरण म्हणजे स्विमिंग मध्ये अनेक विक्रम करतोय. आपल्या नवी मुंबई स्पोर्ट क्लब वाशी येथे सराव करणारा कुमार वेदांत विश्वनाथ सावंत बंगालच्या उपसागरात बांगलादेश ते म्यानमार यामधील एकनिक जेटी ते सेंट मार्टिन आयलंड हे 16 किलोमीटरचं सागरी अंतर अवघ्या 4 तास 25 सेकंदात पार करणारा जगातील पहिला जलतरणपटू ठरलेला आहे. तो आपल्या विभागातील आहे आणि फादर ॲग्नेल स्कूलचा हा विद्यार्थी आहे. इयत्ता 5वी मध्ये शिकतो. 5वी म्हणजे आपलं एक बागडण्याचं वय असतं, पण या 5वी मध्ये शिकणाऱ्या मुलाचं कर्तृत्व अगदी 7 समुद्र पार केलेलं आहे. त्याचा सन्मान करतील
माननीय महापौर नवी मुंबई महापालिका श्री सोनावणे साहेब आणि या विशालला आपण विशाल टाळ्या वाजून शुभेच्छा देऊया आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. बस हा छोटा आहे परंतु कर्तृत्व मोठं आहे. या साहेबांनी सुद्धा तेवढंच त्याचं स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. आणि त्याचे वडील जे आहेत ते जुने कबड्डी खेळाडू आहेत विश्वनाथ सावंतजी, तुमच्यासाठी सुद्धा अभिमान प्रकट करतो आणि विशालला भावी आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देतो. श्री अशोक भोसले सर यांना विनंती, NDTV चे रिपोर्टर सुरेश धसजी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचे. श्री सुरेश सुरेश धासजी प्लीज, सुरेश धासजी फ्रंटला यायचं. NDTV रिपोर्टर आई. सुरेश धासजी, आप एक ध्यास लीजिए, ये नवी मुंबई कबड्डी लीग NDTV में दिखना चाहिए. गए बरस अगले बरस NDTV में जरूर दिखनी चाहिए सर. धास सुरेश धास. पुरुष गट अंतिम फेरीचा होणारा सामना घनसोली फायटर विरुद्ध नेरूळ रायडर्स. दोन्ही संघांना सूचना आहे, आपण रंगाच्या गेटच्या जवळ येऊन उभं राहायचं आहे. थोड्याच वेळात आपल्याला तिसरा पुकार देण्यात येईल. घ्या एका चढाईत 4 गडी बाद केलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजून या खेळाडूंचं आपण अभिनंदन करूया. हॅलो, 2 चढाईत तिसरा आणि अंतिम पुकार घनसोली फायटर विरुद्ध नेरूळ रायडर्स. दोन्ही संघांना सूचना आहे, आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. क्रीडांगणाच्या गेट जवळ येऊन उभं राहायचं. क्रीडांगण समिती आपण तयार राहायचं. बरोबर आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय कबड्डी, खेल कबड्डी.
या कबड्डी 2017चा महिलाचं अजिंक्यपद पण प्राप्त केलं वीरांगणी वॉरियर. अभिनंदन करूया वीरांगणी वॉरियर्सच्या सर्व खेळाडूंचा.